वाढीव घरपट्टी विरोधात महापालिकेसमोर गांधीगिरी आंदोलन, लोकप्रतिनिधींना गुलाब देऊन सादर केले निवेदन. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. गुलाबाचे फूल देऊन अभ्यासपूर्ण निवेदन सादर. या आंदोलनादरम्यान माननीय महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते तसेच महासभेस उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच समितीच्या वतीने सुमारे 10 पानांचे सविस्तर आणि अभ्यासपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे: कराकारणीतील त्रुटी, भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीमध्ये अनेक कायदेशीर बाबी आणि तांत्रिक त्रुटी असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा अन्याय होत आहे. नागरिकांचा विरोध: या करवाढी विरोधात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. विशेष महासभेची मागणी: या सर्व त्रुटींचा सखोल अभ्यास करण्यासाठी तातडीने एक सर्वपक्षीय समिती नेमण्यात यावी आणि विशेष महासभा बोलवून आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांना न्याय दिला जावा. कृती समितीच्या प्रतिनिधींनी उपस्थित लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या हितासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरीच्या माध्यमातून नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी हा संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनातील प्रमुख उपस्थिती: या आंदोलनात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे खालील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते: सतीश साखळकर, हणमंतराव पवार, नितीन मिरजकर, सुरेश टेंगले, बाळासाहेब मासुले, ओंकार माने, सुभाष तोडकर, शंभूराज काटकर, आनंद देसाई, अज्ज इनामदार, रविकुमार पाटील, किरणराज कांबळे, संतोष चौगुले, श्रीशैल ढोले, विजयकुमार कांबळे, सिराज पन्हाळकर, अविनाश जाधव, मीरा सिंहासने, विवेकानंद मिरजकर, प्रसन्न कुलकर्णी, शाहीर पाटील, प्रवीण माळी आणि अनिल पाटील. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.